मुंबईतील स्थानिक प्रश्न, भाषा आणि रोजगार या मुद्द्यांवरून राजकीय वातावरण पुन्हा तापताना दिसत आहे. युवा नेतृत्व आक्रमक भूमिका घेत असून स्थानिक अस्मिता आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष अधिक ठळक होत आहे. आगामी काळात हे मुद्दे राजकारणाच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे. प्रतिक्रिया पाहूयात मनसे नेते अमित ठाकरे यांची. मला वाटतं ती महिलेने जे केलं ते अतिशय योग्य होतं, हे माझं म्हणणं आहे. पक्षाचं नाही, कारण तुम्ही मला विचारलंय, राजसाहेबांना तुम्ही विचारलं ते पक्षाचं म्हणणं असतं. पण माझं म्हणणं आहे त्या महिलेने केलं ते अतिशय योग्य होतं. तुम्ही 3 तास ट्रॅफिक अडवून कुठचंही आंदोलन घेणं, आणि पहिली गोष्ट तुम्ही जेव्हा आंदोलन घेता, मी त्या आंदोलनाच्या जो हेतू आहे त्याच्याच विरोधात आहे. एक हेतू असतो आंदोलनाचा की तुम्ही लोकांसाठी आंदोलन घेताय. जेव्हा राजसाहेब आंदोलन घेतात तेव्हा त्याच्यात महाराष्ट्र सैनिक पण असतात, पण महाराष्ट्राची एक जनता पण असते. त्याच्यामुळे खूप महत्त्वाच्या विषयावर आंदोलन घेतलं जातं. हे जे आंदोलन आहे हे त्यांना पचवता नाही आलंय की भाजप हरली आहे, एक पक्ष हरलाय, आणि याच्यात काही मोठी गोष्ट नाही आहे. तुम्ही एक सत्ताधारी पक्ष असतो, एक विरोधक पक्ष असतो. सत्ताधारी ह्यावेळेला हरलं, लोकांना नाही पटलं, त्याच्यामुळे तुम्ही त्या निवडणुका चालू आहेत म्हणून ते जे आंदोलन तुम्ही वेगवेगळ्या राज्यांमध्ये घेताय, ह्या राज्यांमध्ये तुम्ही 3 तास ट्रॅफिक थांबवून ती महिला, मी जे ऐकलंय, तुम्ही आता बोलला की ट्रोल केलं जातं, मला वाटतं की त्या महिलेबद्दल मी जेवढे चांगले रील्स बघितले हे 1-2 दिवसात, ते चारित्र तुम्ही जे बोलताय की ट्रोल केलं जातं, हे कोण करतं हे पण आपण बघितलं पाहिजे. त्यांना तिकडे काही बोलता नाही आलं आंदोलनामध्ये भाजपच्या लोकांना, म्हणून ते ट्रोल करतात, कारण त्यांना कळलं की ती महिला बरोबर बोलत. हे आपण बघितलं पाहिजे की कोण ट्रोल करतंय. पण मी जे चांगले व्हिडिओज बघतोय, अशा वेळेला ती बरोबर बोलत होती की बाजूला एक एम्प्टी ग्राउंड आहे, तिकडे जाऊन बोला ना तुम्ही. 3 तास, मला वाटतं की गरीब असेल, मध्यमवर्गीय असेल, किंवा तुम्ही एलिट क्लास जे म्हणतात, ती तिच्या मुलाला घ्यायला चाललेली शाळेत. आता शाळेत मुलाला घ्यायला जाताना उशीर झाला तर मी अनेकदा मुलाला घ्यायला जातो. मी उशीर झाल्यावर तो बिचारा असं बसलेला असं, मला कळतं की काय जात असेल त्या मुलावर किंवा मुलीवर. ती 3 तास ट्रॅफिकमध्ये होती त्या आंदोलनामुळे. त्याच्यामुळे मला समजू शकतं हा आक्रोश कुठून येतो. पण आता लोक रस्त्यावर येऊन बोलायला लागलेत सरकारच्या विरोधात, हा खूप मोठं चांगलं संकेत आहे. 2 प्रश्न होते. पहिला प्रश्न म्हणजे मुंबईतल्या रिक्षा चालकांना भाजप आता मराठी शिकवणार आहे, यावर आपल्याला काय वाटतं? आणि सेकंडली, हा जो मराठीचा मुद्दा आहे, आपण जो वोट बँक आहे जी आपली, ती ठाकरेंकडेच आहे मुंबईत पाहायला गेलो तर. आता नेमक्या त्याच वोट बँककडे सत्ताधारी जात आहेत का, हा असे निर्णय घेऊन तुम्हाला काय वाटतं? मी अशा प्रकारे मी बघत नाही. कुठचाही निर्णय मी अशा प्रकारे बघत नाही की तुम्ही कुठची वोट बँक खेचायला चाललाय. तुम्ही जर महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी चांगलं करत असाल तर तुमचं स्वागत. आणि भाजप ज्या प्रकारे आता मराठी शिकवणार आहे, ते तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी पण मला वाटतं बऱ्याच ठिकाणी आम्ही क्लासेस घ्यायला लागलोय की तुम्हाला येत नसेल तर शिका. तर तुम्ही शिका भाषा. संपावर जाणं हे तुम्हाला पर्याय वाटत असेल तर जा, आमच्या अंगावर नका. तुम्हाला आम्ही दाखवू आमची ताकद काय. ठीक आहे.